आईला काय झालं हे कळत नव्हतं. आई ही रस्त्यात निश्चित पडलेली होती आणि चिमुकला पीत राहिला होता दूध. या 3 वर्षाच्या मुलीचा सुन्न करणारा हा आक्रोश सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ठिकाणी ऐन होळीच्या दिवशी ही हृदयद्रावक घटना पाहायला मिळाली. गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास अमरावती परतवाडा मार्गावरील बसस्थानकाबाहेर फुटपाथला लागून एक महिला जमिनीवर पडली होती. तिच्या कुशीत एक 1.5 वर्षाचा मुलगा होता. बाजूलाच 3 वर्षाची मुलगी आक्रोश करत होती. बाजूला होळीच्या सणासाठी घेतलेलं सामान पडलं होतं. आसपास लोकांची गर्दी होती, पण या घडणाऱ्या प्रकाराकडे कुणीच लक्ष दिलं नव्हतं. आई निश्चित पडले. तिची काही हालचाल होत नाही हे पाहून 3 वर्षाची मुलगी जीवाच्या आकांतानं आक्रोश करत होती, रडत होती. ती आपल्या आईला हाक मारून उठवत होती, पण आईकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. घाबरलेली मुलगी एकीकडे बाजूला 1.5 वर्षाच्या भावाला सांभाळत होती, बाजूला पडलेल्या होळीच्या सामानावर देखील लक्ष ठेवत होती. बसस्थानकापुढे रस्त्यावर बराच वेळ दृश्य पाहायला मिळत होतं. ऐन होळीच्या दिवशी एक महिला अशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला पडल्याने ये जा करणारे लोक महिलेनं दारू प्यायली असावी असं समजून पुढे निघून जात होते. कुणीही मदतीला सरसावलं नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता संबंधित महिलेला भूळ आल्याचं समजलं. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या महिलेला तातडीनं 2 चिमुकल्यासोबत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. येथे महिलेवर उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आदिवासी समाजातील आहे. परतवाडा शहराला लागून असलेल्या भागात मेळघाटमधील अनेक आदिवासी बांधव स्थलांतरित झालेले आहेत. शिवाय होळीच्या सणानिमित्त मेळघाटमधून आदिवासी बांधव परतवाडा या ठिकाणी होळीच्या खरेदीसाठी येतात. गुरुवारी पीडित महिला देखील अशाच प्रकारे होळीची खरेदी करायला आपल्या 2 चिमुकल्यासह आली होती. होळीची खरेदी झाल्यानंतर अचानक महिलेला भूळ आली आणि ती रस्त्याच्या बाजूलाच फुटपाथवर बेशुद्ध पडली. मित्रांनो, त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी वेळेस त्या महिलेवर उपचार करून तिला सुरक्षितरित्या घरी पोहोचवलं. त्यांच्यासाठी एक लाईक आणि त्यांच्यासाठी एक शेअर नक्कीच बनतो. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आता ज्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.